या शहराची निर्मितीच ही काँग्रेस विचारानं झाली। वसंतराव नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि पुढचा मुंबईतला भाग आणि मुंबईच्या जवळ एक नवीन शहर नवी मुंबई निर्माण व्हावी ही कल्पना त्यांनी आणली आणि त्याची सुरुवात या ठिकाणी नवी मुंबईमध्ये सुरू झाली। या नवी मुंबईमधले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांनाही समाधान सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळाव्या। देशामध्ये कुठेही नाही, महाराष्ट्रात सोडा मी देशातील गोष्ट सांगतो की ज्या लोकांच्या जमिनी संपादित केल्या जातात त्या लोकांना पैसे देऊन मोकळं केलं जातं, पण विकासाच्या माध्यमातून जे काही प्लॉट निर्माण होतात त्या जागेचा जे काही विकास होतो त्याच्यामध्ये 12.5% योजना ही फक्त महाराष्ट्रात आणि आमच्या नवी मुंबईमध्ये आहे। हे त्यावेळेस काँग्रेसने निर्माण केलं, वसंतराव नाईक साहेबांनी निर्माण केलं। पण मधला काळ असा झाला की या शहराचे शिल्पकार वेगळेच झाले। या शिल्पकारांनी या शहराला लुटण्याचं काम केलं, शहराला चांगलं केलं नाही। आजही अनेक भागामध्ये नवी मुंबईमध्ये पिण्याचं पाणी मिळत नाही। नवी मुंबईची स्थापना त्याच्या मागचा उद्देश होता की या शहरामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि इथल्या लोकांना स्वाभिमानानं जगता यावं ही कल्पना वसंतराव नाईक साहेबांची होती। पण नवीन जे शिल्पकार झाले ते भ्रष्टाचाराचे महामेरू होते। आपलं घर कसं भरता येईल, जो निसर्ग आमच्या नवी मुंबईमध्ये आहे, मग मॅंग्रोव्ह असतील, छोटे मोठे पहाडे होते, ते कसं संपवता येईल, त्या माध्यमातून मग रेती माफिया निर्माण झाली, गिट्टी बोल्डरचे माफिया तयार झाले आणि तेच लोक मग राजकारणामध्ये डेव्हलप झाले आणि त्यांच्या माध्यमातून या नवी मुंबईला घाण करण्याचं काम झालं। आज मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की ज्या उद्देशाने नवी मुंबईची स्थापना वसंतराव नाईक साहेबांनी केली आणि हे सुंदर शहर नुसतं महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये या शहराचं लौकिक राहावं हे स्वप्न वसंतराव नाईकांचं होतं। ते मधल्या काळामध्ये हे संपवण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्याला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण करा। मी तुम्हाला सांगतो की हे शहर हे जगातलं सुंदर शहर आणि सगळ्यांनाच ज्या मनुष्य जीवनाच्या ज्या गरजा असतात त्या संपूर्ण गरजा या शहरामध्ये पूर्ण करून देण्याचा विश्वास मी या ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी देतो। 24 तास पिण्याचं पाणी असेल, लाईटची व्यवस्था असेल, रोजगाराच्या संधी असेल, आमचे भूमिपुत्र असतील त्यांना सन्मान मिळाला पाहिजे। आज आपण पाहतो की अरोलीमध्ये 70 एकर जमीन मोदी साहेबांच्या मित्रांना दिली जाते। अजूनही ज्या लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न संपला नाही। आम्ही धोरण तयार केलं होतं की पहिले पुनर्वसन आणि नंतर धरण, नंतर जे काही विकासाच्या गोष्टी करायच्या त्या, असा त्याचा बेसिक होता। पण राज्यातलं भ्रष्टाचारी सरकार त्यांना उद्योजकांचं, त्यांचे जे मित्र आहेत नरेंद्र मोदीचे, त्यांचे कसे भरता येईल आणि त्याच्या माध्यमातून पैसे आपल्याला कसं कमवता येईल, विदाउट टेंडर 70 एकर जमिनीचं एका उद्योगाच्या खिशामध्ये, बिल्डराच्या घशामध्ये टाकण्याचं पाप ते करत असतील तर हे सरकार किती भ्रष्टाचारी आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर अरोली आहे। हे कदापि काँग्रेस होऊ देणार नाही। मी तुम्हाला सांगतो इथं बसलेल्या सगळ्या नेत्यांना ज्या दिवशी हे
70 एकर जमीन त्या अदानीच्या घशात टाकण्याचं किंवा बिल्डराच्या घशामध्ये टाकण्याचं पाप केलं. आरची पार लढाई काँग्रेस लढेल आणि आमचा पहिला मुद्दा हे राहील की त्याचं टेंडर काढा, मला डायरेक्ट देता नाही येणार. आणि दुसरं, पहिले आमचे जे इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांचा पुनर्वसनाची व्यवस्था करा आणि मग भारतातल्या जमिनीचं टेंडर काढा. ही भूमिका आमची नाही. ही लढाई आपण करू. असं काही सत्ता यांना दिली आणि ही काही सत्ता यांची असंविधानिक सत्ता आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खोक्याची सरकार आहे आणि या खोक्याच्या सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आमच्या नवी मुंबई शहराला घाण करण्याचं काम केलं जात असेल ते कदापि काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. याला आर पारची लढाई लढायची भूमिका आम्ही घेऊ.